सो बेसिकली मित्रांनो, आता पाम बीचला अराउंड वाजलेले आहेत 6 वाजलेले आहेत. 6 वाजले आणि हा कुणाचा बड्डे असेल. कुणाचा बड्डे विचार करा. हे म्हणजे ओजी अंबानीचा बड्डे यार विचारांनो. आज 15 जानेवारी माझ्या वडिलांचा बड्डे आज. अरे वा, बड्डे बोललो आणि छपरी दिसली आपल्याला. ते बघा, ट्रिपल सीट छपरी चाललेले आहेत. वॉट छपरी रायडिंग, वॉट छपरी रायडिंग. कडक 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 कडक. वॉट छपरी रायडिंग. चला, सर्वीकडे छपरी भरलेलेच आहेत. किती काय करा, सर्वीकडे छपरी भरलेलेच आहेत मित्रांनो. मी काय बोलतो, सर्वीकडे छपरी भरलेले. कुठेही जा छपरी दिसणारच दिसणार. जी जातच आहे ती. का मला समजत नाही, ह्या लोकांना आई वडील वगैरे कोणी नसतो का असे गाड्या चालवतात. हो, आई वडील बिचारे घरात वाट बघत असतात. कशाला हो, मला समजत नाही. असे कामं करायचे आहेत ना, उलटा गाड्या चालवायच्या. चालवा ना शिस्तीत गाडी यार, काय प्रॉब्लेम आहे. घरी आई वडील भाऊ बहीण वाट बघत असतील, त्यांना नसतील त्यांनी करा तुम्हाला काय करायचं ते. पण ही 18-19 वर्षाची मुलं, माझ्या वयाचीच मुलं आहेत, पण हे छपरीपणा करतात ना, मला बिलकुल चांगलं नाही वाटत. बघा काय गरज आहे कट मारत. एक तर कुणी हेल्मेट घातलेलं नाही आहे, कशीही गाडी चालवतात. आणि गाडीला नंबर प्लेट पण नाही की जेणेकरून मी हे बघतो विंड आपला वायझर चालू आहे का तिथे हवा येण्यासाठी, हा कोणत्या मुद्द्यावर तो. हां, आणि गाडीला नंबर प्लेट पण नाही की जेणेकरून कोण ह्यांना काय बोलतात ते बघा. ते कसे जातात बघा, कोण यांना केस वगैरे करेल ते पण नाही ना. आणखी विदाऊट नंबर प्लेट गाडी चालवायची ना. पुढे नंबर प्लेट असते ना, पाठी नंबर प्लेट असते. आणि जे कॅमेरे आहेत ते थोडी का डायरेक्ट केसी नंबरवर असा ट्रॅक करणार आहेत किंवा फोटो मारणार आहेत, नाहीच ना. ऑफकोर्स नाही मारणार आहेत, बरोबर ना. त्यामुळे हे छपरी लोक फिरत असतात. त्या लोकांना माहिती आहे, जर नंबर प्लेट असेल तर 2 मिनटं पण आपलं चालणार नाही. गाडीवर फाईन लागतील. जोपर्यंत फाईन नाही तोपर्यंत मजा करा. ज्या दिवशी पकडले जातील ना, खतम. काय बोललो, खतम गया. आणि हे लोक आहेत ना, असे काय बोलतात ना, पोलिसांना घाबरतात वगैरे काय नाही. त्यांना काय फरक नाही पडत. हे पकडलं ना पोलिसांनी यांना सुद्धा, तर यांना काय फरक नाही पडत. आणि आई वडिलांनी यांना एक मेन म्हणजे सोडून दिलेला असतो वाऱ्यावर. पण ह्याला अशा छपरी लोकांना काय फरक पडणार, काय करायचं ना काय नाही. ते काय बोलतात, ती एक अँटॉर गाडी येणार. अँटॉरला मी काही छपरी नाही बोलत आहे, अँटॉर छपरी असते असतला काय प्रश्न नाही बोलत आहे मी. पण मोस्ट ऑफ टाईम मी अँटॉरवरच असं बघितलं लोक छपरीपणा करताना. आणि आता त्यात बुलेटसुद्धा आली आहे, तर काय बोलणार. आता गाड्यांची प्राईस कमी नका करू यार. हे गाड्यांची प्राईस कमी केली ना, त्या कारणामुळे हे सर्व प्रॉब्लेम्स होतात. गाडीची प्राईस कमी करू नका तर बरं होईल. खरं बोलतं, गाडीची प्राईस कमी करू नका तर बरं होईल. गाडीची प्राईस जेवढी हाई आहे ना तेवढीच राहू दे. म्हणजे मी बोलत नाही कोणाच्या अवकात किंवा काही प्रश्न नाही आहेत. ज्याला कोणी घ्यायचं असेल, तो कॅपेबल असेल तर ऑफकोर्स घ्यावी ना त्यांनी. चांगली गोष्ट, घ्यावी त्यांनी गाडी. त्याला कोणतीही गाडी घ्यायची असेल तर घ्यावी गाडी त्यांनी. पण त्याने प्राईस कमी करून प्रॉब्लेम माहिती आहे का होतो. आता KTM सारख्या, आता तुम्ही बघितलं, KTM ही मिडल क्लास लोकांसाठी चांगली रेसिंग बाईक होती. आणि ज्यांना कावासाकी वगैरे परवडत नाही ते लोक KTM वगैरे घेत होते, राईट. पण प्रॉब्लेम काय झाला, ते 125cc मध्ये लॉन्च केली KTMनी. आणि बोलतात ना लग गए, तर छपरी लोकांनी घ्यायला सुरुवात केली. आणि तर असं कसं पण चालवायला लागली गाडी. आणि मेन म्हणजे मी दरवेळी बोलतो, गाडी किंवा गाडीची कंपनी ही छपरी कधी नसते, चालवणारा छपरी असतो मेन म्हणजे. बात तो सही आहे. बरोबर ना. गाडी ही छपरी कधीच नसते हो. आता सिंपल गोष्ट, आयफोन झाला. आयफोन हा काय छपरी नाही आहे की 2 कॅमेरावाला आयफोन काही छपरी नाही आहे. बेसिकली प्रश्न हा आहे की यूज कोण करतो आणि कसा चालवतोय ते. यूज करणारा छपरी असेल तर ऑफकोर्स त्याला छपरीच बोलणार ना. आपला एलिगंटली चांगला चालवलं. आता बेसिकली काय बोलता येईल तुम्हाला, एक्झाम्पल द्यायचं असेल, प्रॉपर कपडे वेअरअप केले आहेत किंवा शूज घातलेत. रायडिंग शूज नाही, नॉर्मल शूजसुद्धा घातलेत. बघा असे शूजसुद्धा घातलेत, ग्लव्स घातलेत, हेल्मेट वगैरे बेसिकली घातला आहे, क्लिप वगैरे केला आहे हेल्मेट.
तर मागातलं हेल्मेट घालायची काही गरज नाही, कोणताही घातलंय बेसिकली. हे बघा नाव घेतो ना, हे बघ समोर नमुना हेल्मेटच नाही, काय बोलणार. माझ्यातल्या ह्याच्यातली मी बोलत नाही KTMचीच करायचं बघा, रॉयल एनफिल्डची पण होणार आहेत. हे बघा हेल्मेटच नाही घालायचं, काय फरक पडतो. कोण आहे ना काय बोलणार आहे, अरे आपल्याच बापाचा रस्ता आहे किंवा पडल्यावर थोडी आहे ना काय लागणार आहे. डोका काय होतं, स्टेनलेस स्टीलचं आहे, काय नाही फक्त स्क्रॅच येणार, काय होणार नाही. तेच बोलतो बेसिकली सेफ्टी गिअर्स वगैरे घालायचं. बेसिक खूप बेसिक बोललो मी. त्या गोष्टीकडून ड्राईव्ह करा ना यार, स्वतःच्या जीवाला सेफ आहे ना, तेवढं टेन्शन नाही कधी काय झाल्यावर. आणि जर तुम्ही काय बोलतात एक्सपेन्सिव्ह गिअर्स वगैरे वापरता, रायडर्स असाल तुम्ही, तर इन्शुरन्समध्ये तुम्ही गिअर क्लेम्स पण घेऊ शकता. त्यात ॲड ऑन वगैरे सुद्धा असतात, ते सुद्धा तुम्ही ॲड ऑन वगैरे करू शकता. जेणेकरून कसं असतं, तुमचं जर ॲक्सिडेंट वगैरे झालं, देऊ न करो होऊ नये कधी, बट इफ झाला तुमचा ॲक्सिडेंट, तर त्यात तुमचे जे गिअर्स वगैरे असतात ते तुम्हाला रिकवर होतं. मीन्स त्याचा काहीतरी 70% किंवा 80% तुम्हाला पेमेंट दिला जातो बाय इन्शुरन्स कंपनी. त्यासाठी तुम्हाला ॲड ऑन वगैरे असं ते डिपेंड करतो तुम्ही ॲड ऑन करताय की नाही. जसं ॲड ऑन करायला तुमचा प्रीमियम पण तेवढंच वाढेल. पण बेसिकली ॲड ऑन करून घेत जा. आणि ओन डॅमेजचं पाहिजे, झिरो डेप्थचा डॅमेज जे बोलतो ते झिरो डेप्थचं इन्शुरन्सचं पाहिजे. मेन म्हणजे ते खूप गरजेचं आहे. स्कूलची लहान पोर आहेत हेल्मेट बघून त्यांना एकदम उत्सुकता झाली, उत्सुकता. स्कूलच्या लहान पोरांना एकदम उत्सुकता झाली. ते बघा बघतायत ओ बाबा काय करताय. भारी वाटतात ना अशी लहान पोरं बघतात तर मनाला एक शांती वाटते की आपल्यामुळे कुणाचा तरी दिवस चांगला जातोय किंवा काय होतोय ते. आणि एक लहान असताना एक बोलताना एक निरागसपणा असतो किंवा एक अरे त्याने हात दाखवला एक असतो ना, निरागसपणा असतो तो वाटतोय. लहान पोरांना असा गाडी वगैरे बघायला खूप इच्छा होते, अशा गोष्टी बघण्याची वगैरे. आहे ना, मी पण लहान होतो तेव्हा खूप मला असं वाटायचं किंवा असं रायडिंग वगैरे बघितल्यावर असं खूप असं हात वगैरे दाखवायची खूप इच्छा व्हायची. पण मग मोठा झाला तर स्वतः जेव्हा जगतो तेव्हा मला पण आठवतं ते दिवस की यार हा लहानपणी असताना कुणी जर आपल्याला हात दाखवला तर काय दिवस होऊन जायचं आपल्यासाठी. एकदम बोलतात ना एक सुंदर दिवस व्हायचा. लहानपणी जर कुणी असं रायडरने वगैरे कोणी हात दाखवला जरा थोडासा तरी एकदम असं वाटत की यार आपलंच कोणीतरी आहे. आता मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकतो ती पोरं आहेत ना आता घरी गेला तर ऑफकोर्स घरीच जातात, 6:30 वाजलेत, ऑफकोर्स घरीच जात आहेत. ती घरी गेला पोरं सांगणार मम्मी मला असं एक कोणतरी दिसलं, दादा दिसलेला किंवा काका दिसलेला, तो हे होतं हेल्मेट असं होतं तसं होतं, रायडर होता. पोरांना खूप असं एक इच्छा वगैरे असते. आय नो त्यांना पण इच्छा असेल, होप ते पण बाईक चालवतील, चांगले रायडिंग्स करतील. सो मित्रांनो फायनली पोचले घरी. आता जातो डायरेक्ट घरी, थोडं पप्पांसाठी गिफ्ट घ्यायचं, काहीतरी गिफ्ट घेतो, चांगलं काहीतरी गिफ्ट बघतो. आहे ना जास्त बजेट नाही आहे माझं, बट खूप त्यांना आवडेल जे काही घेत असेल ते. मी घेतला मी फोटो टाकतो ब्लॉगमध्ये काय घेतोय ते नक्की. असं काय मोठं नाही, छोटंसंच आहे. Saraka, whatever. Please, sir, I want to reach 1 million.